नमस्कार. सिंपथी क्वीन अंकिताच्या समर्थकांनो, विरोधकांनो, काल गळे काढून रडून झालं ना? झालं असेल तर पूर्वपदावर या, कारण तुमच्या याच गळे काढून रडण्यावर बिग बॉसनं अमाप पैसा छापलेला आहे आणि त्यांना जी व्ह्यूअरशिप पाहिजे होती ती पूर्णपणे मिळवलेली आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल मी असं का म्हणतोय. काही जणांना तर असे प्रश्न पडलेत की जे अंकिताच्या बद्दल घडलं ते निक्कीबद्दल घडायला पाहिजे होतं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माणसाबद्दल घडायला पाहिजे होतं. जास्त करून निक्कीबद्दलच घडायला पाहिजे होतं. परंतु हे निक्कीबद्दल का घडलं नाही, अंकिताबद्दलच का घडलं, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला एक क्लिअर करतो की बिग बॉस हा म्हणतात की स्क्रिप्टेड शो नाही, जे काय आहे ते रियालिटी आहे. म्हणजे रियालिटी शो मधला असंच म्हणतात की रियालिटी आहे, परंतु असं काही नाही. हा थीम स्क्रिप्टेड शो आहे. यामध्ये डायलॉग कुठलेही स्क्रिप्टेड नसतात, परंतु एक त्यांना थीम दिलेली असती की असं असं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही वागा, त्यानुसार तुम्ही बोला. अशा थीम्स असतात. ते तुम्हाला बिग बॉस जेव्हा तुम्ही व्यवस्थित बघता ना तेव्हा तुम्हाला समजतील. म्हणजे तसा सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे की कसं बघायचं. जर तुम्ही एक कल्ली जर बिग बॉस बघितला तर तुम्हाला असं वाटेल की नाही, हे सगळं खरंच चालू आहे आणि याच्याशिवाय काय सत्य आयुष्यात नाही आहे. तर रियालिटी शो मध्ये नक्की करतात काय, तर तुमच्या आमच्यातलाच माणसं जी असतात ती तिथं असतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हा माझ्या प्रांतातला आहे, हा माझ्या जातीतला आहे, हा माझ्या धर्मातला आहे आणि आपण त्या अँगलनं ते बघायला लागतो आणि त्यात आपल्याला आवड निर्माण होते. मग या सिरियलवाल्यांना, रियालिटी शोवाल्यांना महत्वाचं लागतं काय, तर व्ह्यूअरशिप. तर ही व्ह्यूअरशिप त्यांना मिळणं गरजेचं असतं आणि ती जर व्ह्यूअरशिप जशी मिळेल त्याप्रमाणे ते या कॅरेक्टर्समध्ये खेळ करत असतात. कुणाला दुखवायचं, कुणाला आनंदी करायचं, हे सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं. आता तुमच्या आमच्या मूळ प्रश्नावर येऊ की अंकिताच्या बाबतीत हे असं का घडलं, निक्कीच्या बाबतीत हे का घडलं नाही. तर मित्रांनो, तुम्ही शोले पिक्चर बघितलाय ना, तर यामधला फेमस डायलॉग कुठला असं विचारलं तर तुम्हाला काय आठवतं, तर 99% लोकांना हेच आठवेल, अरे ओ सांबा कितने आदमी थे. हा गब्बरचा डायलॉग. दुसऱ्या कोणाला हे आठवणार नाही की जेल में सुरंग वगैरे. हे बाकीचे जे उरलेले 1% लोक आहेत ना, त्या लोकांना हे बाकीचे डायलॉग आठवतील. परंतु हिट काय झालं, अरे ओ सांबा कितने आदमी थे. तर असाच काहीसा प्रकार या बिग बॉस मध्ये आहे. निक्की जी आहे ती गब्बर आहे आणि तिचा जो बाई ग हा जो डायलॉग आहे ना, तर हा सगळ्यात फेमस झालेला आहे. शोले पिक्चर मध्ये कसं आहे की गब्बर जो असतो तो पहिल्यापासूनच गब्बर असतो असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण त्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी असते, त्याला अनुभव असतो आणि त्याने ठाकूरचे दोन्ही हात कापलेले असतात. त्यामुळे ठाकूर तसा जायबंदी झालेला असतो, परंतु त्याचं डोकं चालत असतं. तर या बिग बॉस मध्ये कसं आहे की निक्की जी आहे ती गब्बर आहे, कालिया आहे तो जानवी आहे आणि सांबा आहे तो म्हणजे आरबाज आहे. तर ही 3 कॅरेक्टर अशी आहेत. तर ठाकूर कोण, तर ठाकूर आहे अभिजित. अभिजित बाकी काही करू शकत नाही, परंतु डोकं चालवण्यात बेस्ट आहे. शोले पिक्चर मधलं मेन अट्रॅक्शन कोण, बसंती, हेमा मालिनी. तसंच बिग बॉस मधलं झपुक झुपुक सूरज. इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती म्हणलं की सूरजचा झपुक झुपुक डान्स लगेच चालू, कारण तसं बाकीचं काम काय नाहीच, फक्त झपुक झुपुक. पुढचा येतो तो नंबर म्हणजे A.K. हंगल साहेब, इमाम साहेब. ते म्हणजे आपले आहेत पॅडी दादा आणि अहमद मिया म्हणजे आहे तो घनश्याम, किंवा घनश्यामला आणखीन एक म्हणू शकतात तो म्हणजे जेलमधला हरिराम. आता पुढचं जे आहे ते म्हणजे अंग्रेजो के जमाने के जेलर म्हणजे वैभव. नुसत्या मोठ्या मोठ्या बाता, परंतु जेव्हा अमिताभ बच्चन समोर येतो, तसाच अरबाज जेव्हा समोर येतो तेव्हा यांची कडी पातळ होते. याचबरोबर यांचे साथीदार असलेले म्हणजे डीपी म्हणजे सुरमा भोपाळी, म्हणजे नुसत्या बाता करणार, लोकांना नुसतं 4 लोकांना एकत्र करणार, पिकनिक स्पॉटवर आणणार आणि टाइमपास करणार, म्हणजे हे सुरमा भोपाळे. त्यानंतर येतात त्या म्हणजे मावशीबाई. तर याचं झालंय कसं, बिग बॉस मध्ये 2 मावश्या झाल्यात, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालाय. तर बिग बॉसला हेच करायचं आहे की ही यातली फक्त एकच मावशी ठेवायची आणि त्या 2 मावश्या आहेत त्या म्हणजे वर्षा उसगावकर आणि सिंपथी क्वीन अंकिताताई. झाल्यात 2 मावश्या. तुम्ही म्हणाल एवढं सगळं झालं तर जयवीरू कुठे आहे, तर अजून जयवीरू आलेलेच नाहीये. कारण यामध्ये जो गब्बर आहे, गब्बरनं त्याचं जे आतंकवादीपणा आहे किंवा जो हे आहे त्याचं शिखर अजून गाठलेलं नाही, त्यामुळे जयवीरूची अजून एंट्री झालेली नाही. तर जयवीरूची या बिग बॉस मध्ये एंट्री व्हावी म्हणून बिग बॉसची इच्छा होती, परंतु हे सर्वजण जे आहेत या सर्वांना जयवीरू व्हायचा चान्स उत्तम असा होता, परंतु कोणी झालेलं नाही. म्हणून जो अंकिताला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो हाच आहे. कारण जयवीरू
हे डीपी आणि अंकिता होतील असं सर्वांना वाटत होतं, परंतु यातलं असं काहीही घडलेलं नाही आहे. तर यामध्ये तुम्ही म्हणाल की अंकिताच का? तर अंकिता जी आहे ती जास्तीत जास्त व्ह्युअरशिप मिळवून देणारी आहे, कारण आजपर्यंत तिने सिम्पथी गेमच केलेला आहे आणि ह्या सिम्पथीच्या बेसिसवरच शो मेकर्सना ही व्ह्युअरशिप जास्तीत जास्त मिळणार आहे. आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न की हे निक्कीच्या बाबतीत का घडलेलं नाही? मित्रांनो, जर गब्बरला आधीच जर मारला असता किंवा गब्बरला आधीच जर बाहेर काढला असता तर शोले पिक्चर झाला असता का? तुम्हाला जय वीरू बघायला तरी मिळाले असते का? सगळं क्रेडिट तर ठाकूर घेऊन गेला असता. तसं ठाकूर आता सुद्धा क्रेडिट घेऊन जाण्याच्या तयारीत आहे, म्हणजे तो म्हणजे अभिजित. परंतु बिग बॉसला सुद्धा दाखवायचं आहे की जय वीरू इथं सुद्धा आहेत, जय वीरू सुद्धा या गब्बर बरोबर लढू शकतात आणि ही ट्रॉफी जिंकू शकतात. तर अंकिताताईच का? तर अंकिताताईंना तुम्हाला मी आतापर्यंत म्हटलं की सिम्पथी क्वीन. तर आतापर्यंत जर तिचा प्रवास जर बघितला तर तिनं तिचं जे दुःख आहे ते दुःख तुम्हाला दाखवून, दुःख तिचं विकून सिम्पथी भरपूर मिळवलेली आहे. तिला लोकांना असं वाटतं की तीच खरी लढलेली आहे. तिनं आतापर्यंत जे काय असेल ते चांगलं केलेलं आहे आणि जिंकलेली आहे. मग तिनं दाखवलेलं असेल की पर्सनल रिलेशनशिपमध्ये गेले, तिथं किती दुःख मिळालं, त्यातनं मी कशी झगडून वर आले, त्यानंतर आमचे शेजार पाजारच्यांशी, गावातल्यांशी कसे वाद आहेत जे कोर्टात आहेत, तरी तेच कसे चुकीचे, मीच कशी बरोबर वगैरे असे. त्याचबरोबर इतर व्यावसायिकांशी व्यावसायिक कसे चुकीचे, आम्ही कसा व्यवसाय केला ते बरोबर वगैरे अशाच प्रकारच्या गोष्टी तिनं दाखवून आतापर्यंत मी तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा म्हटलं की माणसांना दुःख विकलं की लगेच भावना विवश होतात आणि जी काही व्यक्ती करत आहे तीच बरोबर आहे असं वाटतं आणि आपण ते सिम्पथी द्यायला. अंकिताचा जो फॅन बेस आहे हा वयाच्या 30 वर्षापर्यंतचा आहे. जे युवक आहेत हे अंकिताचा फॅन बेस आहेत आणि हिनं जे काही कोकणामध्ये प्रोजेक्ट चालू होते त्या प्रोजेक्ट्सना सपोर्ट केला होता, त्यामुळे तिचे काही विरोधक निर्माण झाले आणि काही समर्थक सुद्धा निर्माण झाले. तर असे 2 गोष्टी झाल्या. ज्या लोकांना तिचं यश बघवलं नाही ते म्हणतात की हा बिग बॉस शो बघाच कशाला, आणि ज्या लोकांना तिचं यश बघवलं ते म्हणतात की आपण हा बिग बॉस शो बघू. परंतु तिचे विरोधक होते त्यांना इथं वर आणणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला माहितच आहे की दुःख विकलं की लोक येतातच आणि भावना विवश होऊन म्हणतात असू दे मेल्यांनो, पुढचं बघायचं राहू दे, निदान हा एपिसोड तरी बघू, असं करत हे सगळेजण या कालच्या एपिसोडवर आले. उत्तम अशी व्ह्युअरशिप वाढली हे तुम्हाला कळालं असेलच. थोडं रडणं, थोडं मुसणं हे सगळं यांनी दाखवलं आणि त्यांना ज्या प्रांतातून व्ह्युअरशिप कमी मिळत होती त्या प्रांतातून ही व्ह्युअरशिप आणली. आता बाकीचे लोक का नाहीत? लोकांना असं वाटलं की डीपी असेल किंवा काय असेल, तर डीपीचं लक्षात घ्या. तर डीपीचा जो वयोगट आहे हा जास्तीत जास्त फॅमिली ऑडियन्स आहे आणि 30च्या पुढचा जो वयोगट आहे, आधीचे पण आहेत परंतु 30च्या वरची जी लोक आहेत ती जास्तीत जास्त त्याचा फॅन बेस आहे. अभिजितची सुद्धा डीपी सारखीच गोष्ट आहे, कारण या दोघांचाही फॅन बेस हा सांसारिक आहे आणि ह्या सांसारिक फॅन बेसला हे लवकर बाहेर पडणं मान्य होणार नाही. त्यामुळं याबाबत बिग बॉस मोठी रिस्क घ्यायला तयार होणार नाही. सूरजच्या विरोधात जाणं फार बिग बॉसला अवघड गेलं असतं, नडलं असतं, कारण सूरजचा फॅन बेस जो आहे तो त्याच्या गरिबीमुळं किंवा त्यानं घेतलेल्या कष्टांमुळं त्याचा फॅन बेस हा सर्व वयोगटातला आहे. त्याचबरोबर पॅडी यांचं पण सुद्धा तसं आहे. तर खरं पॅडींचं सध्या कसं झालंय, सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसल्यामुळं ते लोकांना माहित नाही आहे. दुसरं आलंय की निक्की. तर निक्कीच्या बाबतीत का घडणार नाही? तर निक्की जी आहे ही एक मोठं फेम घेऊन आलेली आहे बिग बॉसमध्ये आणि ही कमी वयोगटामधले जे आहेत त्या सगळ्यांमध्ये युवकांमध्ये ही फार फेमस आहे. आणि निक्कीनं जी आउट ऑफ महाराष्ट्र जी यांना व्ह्युअरशिप पाहिजे होती ती निक्कीनं यांना मिळवून दिलेली आहे. सेम या गोष्टी आरबाजच्या बाबतीत सुद्धा घडतात. लोक आहेत त्यांच्याबद्दल या अशा गोष्टी का घडल्या नाहीत किंवा पुढेही घडवल्या जाणार नाहीत? तर लक्षात घ्या की जी महाराष्ट्रात प्रसिद्धी, महाराष्ट्रात जी ओळख लागते ती हीच या 4-5 लोकांची ओळख आहे. या 4-5 लोकांना लोक ओळखतात. मग ते त्यांच्या दुःखामुळे ओळखत असतील, त्यांच्या सुखामुळे ओळखत असतील किंवा त्यांचा जो आनंदी स्वभाव आहे त्याच्यामुळं ओळखत असतील. तर त्यामुळे जे काही असे जे प्रकारचे जे काही कांड असतील ते यांच्या बाबतीतच घडवले जाणार आणि यातून उत्तमरित्या व्ह्युअरशिप मिळवली जाणार. पुढचा नंबर जास्तीत जास्त मला असं वाटतं की सूरजबद्दल एखादा सिम्पथी गेम करतील, त्यातनं ते भरपूर गोष्टी मिळवतील. कारण जेव्हा सूरजनं त्याचं ते खेळात ॲग्रेशन दाखवलेलं होतं त्यामध्ये यांना प्रचंड व्ह्युअरशिप मिळालेली होती. आता 2-3 आठवडे झालेले आहेत. आता पुढचं कॅरेक्टर एकतर सूरज किंवा
DP त्याचे जवळपास आता 1 मिलियन फॉलोअर्स होत आलेले आहेत. त्यामुळं त्यांनी पकडलं कोणाला, तर त्यांनी बरोबर अंकिताला पकडलं. आणि तिचं जे सिंपती मिळवण्याची जी तिची स्ट्रॅटेजी आहे किंवा तिचा जो स्वभाव आहे त्यामध्ये बरोबर त्यांनी गेम खेळला आणि जास्तीत जास्त व्ह्युअरशिप मिळवली आणि तुम्हाला या बिग बॉसच्या जाळ्यामध्ये ओढलं. तर या बिग बॉसच्या जाळ्यामध्ये आता किती दिवस राहायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. बिग बॉसच्या या शोलेमध्ये जय वीरू कोण व्हावं असं तुम्हाला वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. या शोलेच्या कॅरेक्टर्समध्ये काही बदल करायचा असेल तरी ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि तोपर्यंत पाहत राहा बिग बॉस आणि माझे बिग बॉसचे रिव्ह्यू. तोपर्यंत धन्यवाद.